नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत, जे लास्ट आपल्याला टचअप राहणार आहे आपल्या एग्जामसाठी। यामध्ये आपण नाही का काही महत्त्वाचे काही लॉजिक असते किंवा काही ट्रिक्स असते ते पाहणार आहोत, जेणेकरून जे तुम्हाला जे आपण म्हणतो ना 50 ते 60% आपला अभ्यासाचा भाग राहते, 20 ते 30% जे राहील आपला ते आपण लॉजिकवर सोडत असतो, ज्यामध्ये आपण एकूण अटेम्प्ट मध्ये किती अटेम्प्ट करतो त्यामधून आपण हे लॉजिक वापरत असतो। परंतु हे जे लॉजिक्स आहे हे मागचे जे का मागील 5-6 वर्षात झालेले आहे त्यावर आधारलेले आहे। नक्कीच नाही का तुम्हाला यामधून हेल्प होणार आहे। आणि हे फक्त कधी वापरायचं आहे, ज्यावेळेस तुमचं नॉलेज कमी पडते। हे प्रथमदर्शी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुमचं नॉलेज कमी पडते, ज्यावेळेस तुम्हाला वाटते की बा आउट ऑफ क्वेश्चन्स आहे, त्यावेळेस वापरायचं। ज्यावेळेस आपल्याला माहित आहे आपल्या माहितीच्या आधारावर सोडवण्याचा प्रयत्न करायचा। तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे। तर बघा, आपण पहिले काय करू, हे कीवर्ड असे पाहू, मग याच्यावरची आपण नाही का पीआयक्यू घेतलेली आहे की नेमकं काय आहे याच्यात, म्हणजे लिंक कशी होते ते पाहूया आपण। तर बघा, सर्वप्रथम नाही का कीवर्ड्स पाहणे। कीवर्ड मध्ये काय असते माहिती आहे का, फक्त राहील ऑप्शन मध्ये, केवळ, ज्यावेळेस फक्त, केवळ, सर्व, नेहमीच, हे जे शब्द असते ना, हे सहसा हे 4 शब्द हे निगेटिव्ह असते, खास करून ज्यामध्ये तुम्हाला चुकण्याची शक्यता 90%च्या वर 99% राहते। यामध्ये चुकण्याची शक्यता फक्त समजा असं म्हटलं बायोगॅस मध्ये फक्त मिथेनच असते, तर अशा वेळेस कसं ते चुकण्याची शक्यता जास्त असते। हे कधी सोडवायचं आपण, ज्यावेळेस आपल्याला माहिती नसते। आणि एखादी समजा आपल्याला जर याच्यात नाही का जर पीआयक्यू बेसवर जर क्वेश्चन विचारला तरी, तर ते बघा आपल्याला एक प्रश्न आहे की विधानसभाचा जे सदस्य असते त्याला काही विशेष अधिकार आहे, त्याला 40 दिवस पूर्वी आणि 40 दिवस नंतर अटक करता येत नाही। फक्त तिथं काय देऊन राहते बघा, दिवाणी खटल्यात किंवा फौजदारी खटल्यात असं दिलेलं आहे। तर तिथं फक्त फौजदारी खटल्यासंबंधी आहे, दिवाणी संबंधी आहे का नाही हे पाहून घ्यायचं, कारण इथं दोन्हीपैकी एकच खटला आहे। तर तिथं चुकू शकते तुम्हाला, फक्त दिवाणीला लागू आहे, फक्त फौजदारीला लागू आहे असं। तर त्यावेळेस आपण अभ्यासाचा भाग असल्यामुळे ते माहित असणं अपेक्षित आहे। पण बाकीचं जर आलं अदर माहिती जी आपण वाचण्यातली नसते, तिथं ते चुकण्याची शक्यता दाट असते, हे लक्षात ठेवायचं। सर्व, नेहमीच, ज्यावेळेस सर्वसाधारण आणि काही हा शब्द असते ना, तर जनरल स्टेटमेंट असते, ते बरोबर असण्याची शक्यता जास्त असते, हे लक्षात ठेवा। आणि संपूर्ण जर राहिलं ते चुकीचं राहते, असं मागच्या पीआयक्यू कळते। हे तुम्ही पाहून घ्या लास्ट काही दिवसामध्ये, आता 2-3 दिवसात आहे। त्यानंतर सेल्फ एक्सप्लेनेशन जे ऑप्शन असते ना ते पाहणे। म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेशन म्हणजे काय, जे स्वतःमध्येच नाही का स्वतःची माहिती जास्त करून दिली जाते त्यामध्ये, आणि एक मोठं सेंटेन्स सुद्धा असते, जास्तीची माहिती किंवा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते आणि ते जास्त आन्सर असण्याची शक्यता असते। हे मागच्या पीआयक्यू वरून आहे, लक्षात घ्या। समान शब्द पाहणे। समान शब्द म्हणजे काय माहिती आहे का, जसं की समान शब्द म्हणा किंवा काही उपमा दिली असेल, काही महत्वाचं म्हणजे पदवी असेल त्यांच्यासमोर, ते उत्तर राहू शकते। जसं पंडित लावू शकते त्यांच्यासोबत, कर्मवीर, न्यायमूर्ती, साहेब असे शब्द त्यांच्या नावासमोर राहते, किंवा त्यांचं पूर्ण नाव दिले जाते कधी कधी। तर ते पूर्ण नाव आपल्याला जर माहित नसला ऑप्शन काय मारायचं, तर पूर्ण नाव असण्याची शक्यता जास्त असते, कारण की ते हिंट देत असते आपल्याला। हे मागच्या पीआयक्यू वरून कळते, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, ब्रॅकेटमध्ये दिलेली माहिती उत्तर असू शकते। समजा जर आपल्याला काही माहिती दिली असेल आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमधून इंग्लिशमध्ये दिली असेल, तर ते मग इतर पर्याय का दिले नाही ब्रॅकेटमध्ये, तर ते एक तुम्हाला सांगत आहे की बा उत्तर ते मारा। तर हे आपल्या मागच्या याच्यावर कळते, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर चुकीचे विचारले तर आपल्याला विचारलं जाते खालीलपैकी कोणतं चुकीचं सेंटेन्स आहे, त्यावेळेस नाही का कमीत कमी म्हणजे मिनिमम चुकीचं देण्याची शक्यता असते त्यामध्ये। जसं उदाहरणार्थ म्हटलं, चुकीचे विचारले 2 2 2 2 एक सेंटेन्स लिहिलं, तर उत्तर एकच उत्तर असण्याची शक्यता असते, म्हणजे फक्त एक वालं, कारण की त्यांनी चुकीचं सेंटेन्स जे असते ते मागील प्रश्नपत्रेवर कमीत कमी देण्याचा प्रयत्न करते त्यांनी, तर ते आपण निवडायला पाहिजे। त्यानंतर बघा, ज्यावेळेस आपल्याला प्रथम व्यक्ती, घटना, मुख्य उद्दिष्ट विचारले, तर ते नाही का एकच असण्याची शक्यता जास्त असते। फक्त अपवाद जर पाहिला आता आपण राज्य सेवा 2025चा, याची फायनल आन्सर की यायची आहे, परंतु आपल्याला नाही का 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट विचारला होता आणि त्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन असणं अपेक्षित आहे, परंतु तिने आयोगाने दोन्ही दिलेले आहे, ते जनरल स्टेटमेंट म्हणून दिलेले आहे। परंतु फायनल आन्सर आल्यावर तर मला वाटतं ते चेंज होऊ शकते, जर झालं तर बरं। परंतु मागचे जे काही पाहिले आपण प्रश्न, मुख्य उद्दिष्ट एकच दिलेलं आहे, प्रथम व्यक्ती विचारलं तर प्रथमच राहणार आहे,
हे पहाचं सेंटेन्स मध्ये तुम्हाला विचारलं जाते आदिवासीचा प्रथम व्यक्ती कोणता आहे, प्रथम नायक कोणता आहे, तर त्यावेळी एकच व्यक्ती असणार. तर ऑप्शन नाही का 2-2 राहते, 2-2 1-1. तर मग आपण 2-2 वाले कट करायचे, एकच व्यक्ती असल्यामुळे एकच राहणार ना, त्यामुळे ते अशा गोष्टी पाहायच्या तुम्ही. हे अभ्यास नसला तर हे उत्तर आपण काढू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा रायमिंग वर्ड जी असते, रायमिंग वर्ड्स जसे बघा आपल्याला प्रश्न आलता, मला वाटतं 2022-23 प्रीले आलता. तर पर्यायामध्ये विचारलं त्यांनी 1845 मध्ये नाही का मुंबई बंदरावर नाही का कापूसाची जी बियाणे असते ना, ते त्या संबंधी काही प्रश्न होता, ते कोणाच्या काळात झालं का, कोणी केलं होतं. तर त्यावेळेस प्रश्न ऑप्शन मध्ये जॉन लाईट होता आणि ब्राईट होता. तर ऑप्शन हे रायमिंग वर्ड्स आहे ना, या दोन पैकीच उत्तर आहे, लाईट आणि ब्राईट पैकी. तर मग उत्तर काय दिलं होतं त्यावेळेस त्यांनी ब्राईट, कारण की लाईटवर त्यांनी प्रश्न विचारला होता, कारण की 1911 मध्ये हवाई वाहतुकीची सुरुवात यांनी केली होती आणि हे प्रश्न होता 1845चा. फक्त त्यांनी पर्याय ऑप्शन पाहूनच बनवता, त्याचं उत्तर होतं ब्राईट. हे तुम्ही पाहून घ्यायचा. तर रायमिंग वर्ड्स असलं तर शक्यता असते त्यामध्ये उत्तर असण्याची, लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी म्हणून जी माहिती नाही का लक्षात राहत नाही आपल्याला, तर ती बरोबरच गृहीत धरायची. विद्यार्थी म्हणून म्हणजे काय, एखादी आकडेवारी असेल, समजा जर म्हटलं आपण पशु संवर्धनसाठी नाही का 10,000 कोटी रुपये नाही का तरतूद केली, तर आपण लक्षात राहते का विद्यार्थी म्हणून, ते बरोबरच धरायची. जरी त्या आयोगाने चुकीचं दिलं तरी बरोबरच धरायची, कारण आपल्याला माहित राहते का 9,000 कोटी आहे की 9,500 कोटी आहे. तर अशा गोष्टी आपण पाठ करत नसतो, विद्यार्थी म्हणून त्याला बरोबर धरायचं. कारण की ज्यावेळेस आपण मॅक्झिमम क्वेश्चन त्या टाईपचे सोडवतो या लॉजिकचं किंवा इतर काही इन्फॉर्मेशन न, तर आपले बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असते, लक्षात ठेवा. कारण की आपण सर्वांसोबत आलो पाहिजे, नाही तर आपणच नाही का आपलाच प्रश्न बरोबर आला बा, आपण 9,000 कोटी आहे म्हणून असं चुकीचं विचारलं ना आपल्याच बरोबर, पण बाकीचे क्वेश्चन तुमचे बरोबर येणार नाही, लक्षात ठेवा. सेम लॉजिक पाहिजे, जे सर्वांना जमते ते. त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह शब्द वापरणे, म्हणजे वाक्य नाही का पॉझिटिव्ह असेल जर अननोन आहे सेंटेन्स, तर त्याला बरोबरच धरायचं. जर निगेटिव्ह दिसत असेल जसं शब्द सर्व, तर ते खूप एक्स्ट्रीम लेवलवर चुकीचं सांगते, तर त्यावेळी तिला चुकीचं धरायचा, लक्षात ठेवा. त्यानंतर दोन विधाने जर एकमेकास क्रॉस असेल किंवा विरुद्धात असेल, तर ते त्यापैकी एकच विधान बरोबर असते, शक्यता जास्त असते. जसं बघा की जसं आपल्याला जीडीपीचा आलता आत्ता मागं, जीडीपी मध्ये नाही का परदेशी नागरिकांनी कमावलेल्या उत्पन्नात समावेश होते, परदेशी नागरिकांनी कमावलेला समावेश होत नाही, म्हणजे एकमेकाला क्रॉस आहे, म्हणजे दोनपैकी एक उत्तर राहील. मग घाई गडबडीत आपण नाही का पाहत नसतो त्या गोष्टी, लक्षात ठेवा. 50% तर तिथंच आलो आपण, दोनपैकी महाराज होता आपल्याला त्या टाईपचे क्वेश्चन. किंवा आपल्याला विचारलं जाते खालीलपैकी विधान कोणतं चुकीचं आहे, तर त्यापैकी मग काय म्हणते, पहिलं सेंटेन्स राहील की लोकसंख्येत वाढ झाली, दुसऱ्याच्यात लोकसंख्येत घट झाली, म्हणजे आपण बाकीचे पर्याय वाचायचेच नाही, कारण की वाढ किंवा घट या दोनपैकीच उत्तर असणार आहे ना, दोन्ही एक त्या टाईपचं आपल्याला ते क्रॉस असते आणि त्यामुळे आपला वेळ वाचते, हे लक्षात ठेवायचा. त्यानंतर एलिमिनेशन मेथड जी आपली असते की हे बरोबर क्वेश्चनवर असू शकते, जसं की आपल्याला जोड्या लावत विचारलं, तर आपल्याला पहिलं उत्तर समजा पहिल्या ऑप्शन नुसार माहित आहे की 100% हे याचं उत्तर आहे, तर आपण तेच धरून नाही का ऑप्शन कडे जायचं आणि डायरेक्ट गोल करायचं. कारण माहित आहे का, जर तुम्ही नाही का चारी जर माहित असून सुद्धा जर चारी गोल पाहत असेल, म्हणजे चारी ऑप्शन पाहत असेल, तर त्यामध्ये वेळ लागणार आहे. परंतु आपण एक किंवा दोन ऑप्शन चेक करायचं आणि आपल्या आन्सर क्लिक करायचा. कारण की माहित आहे का, एलिमिनेशन मेथड जेवढी तुम्ही फास्टपणे वापरसाल ना, तेवढा वेळ तुम्हाला मॅथ अँड रिझनिंगला भेटणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा समाज सुधारकावर जर एखादा डीप क्वेश्चन आला ना तुम्हाला, जसं महत्वाची व्यक्ती उत्तर मारायचं, त्यामध्ये जसं आता आपल्याला मेन्सला आला होता की बा शेतकऱ्यासंबंधी होता आणि शूद्रातिशूद्र हा कोण होते बा असं म्हटलं होतं. त्यामध्ये ऑप्शन मध्ये महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर होते का, आणि बाकीचे विठ्ठलरामजी शिंदे आणि दादोबा पांडुरंग तळखरकर असे होते. परंतु सर्वात मेन व्यक्ती कोण आहे, दोन, जी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यापैकी आपण उत्तर मारायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी ज्यावेळेस आपल्याला इन्फॉर्मेशन कमी होते आणि आपला अभ्यास आपल्याला आठवत नाही, त्यावेळेस हे वापरायला काही हरकत नाही. हे फक्त तुम्ही नाही का, हे माझं अनालिसिस आहे स्वतःचं, हे तुम्ही नाही का तुमचं जर काही स्वतःचं असेल तेच वापरा, म्हणजे मी काही असं म्हणत नाही, परंतु मला जे आढळलं ते सांगत आहे आणि नक्कीच तुम्हाला नाही काय हे सोडवण्यात हेल्पफुल ठरणार आहे. तुमच्या स्क्रीनवर बघा काही प्रश्न आता मी सांगतो तसे पाहू. बघा, सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीपैकी कोणी म्हटले होते. आता आपल्या सतीप्रथेबद्दल दोनच व्यक्ती आहेत, एक आहे राजा राममोहन राय आणि दुसरा आहे लॉर्ड विल्यम बेटिंक. हे दोन पैकी उत्तर तुम्ही मारायला पाहिजे. परंतु आता इथं बघा राजा राममोहन राय बद्दल कसं आहे, आपल्याला 3 व्यक्ती नाही का भारतीय आणि एक व्यक्ती नाही का आपलं
इंग्रज दिलेला आहे, परंतु आपण इथं काय मारतो सहसा या दोनपैकी तुम्ही मारायला पाहिजे. जरी आपलं हे चुकलं तरी काय हरकत नाही, पण 50 ते आले पाहिजे ना, लक्षात ठेवा. आणि राजा राम मंदिर आहे तर पूर्ण नाव दिलेलंच आहे तिने, असंही पाहू शकतो. परंतु जर आपण 50 जर चुकत असेल तर काय हरकत नाही, हा लक्षात ठेवा. बघा एक प्रश्न आहे, मी डायरेक्ट नाही का तुम्हाला सांगतो, म्हणजे वेळ नाही जात तुमचा. योग्य पर्याय निवडा म्हणे. डायरेक्ट नाही का हे आपण राज्यसेवाल्याला प्रश्न असते हे जास्त करून, परंतु तिसरं सेंटेन्स बघा बाकी नाही का पॉझिटिव्ह आहे, तर ती काय आपण चुकवत नाही. तर रूपांतरित खडकाळ, अब्रक व गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही म्हणते. बघा हे म्हणजे निगेटिव्ह बोलत आहे, आणि आपल्याला माहित आहे का हे नाही माहित आहे, त्याला चूक धरायचं, कारण की निगेटिव्ह बोलत आहे. इथे काय पाहिजे, तर हे असे ऑप्शन नाही का माहिती वाढवण्याची गरज नसते, डायरेक्ट आपण नाही का या कीवर्डवरूनच काढतो. म्हणजे तो नुसतं उत्तर काय आहे, बरोबर, क चूक, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायाने खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले. आता बघा हा प्रश्न इझी होता, आणि आपल्याला माहित होतं कोल्हापूरला एकच व्यक्ती करणार आहे, बाकीचे तर ऑप्शन रिपीटच होते. नानासाहेब पेशवे, कानपूरचा रंगोजी बापूजी गुप्ते, साताराचा भीमा नाईक, खानदेशचा. तर आपण पाहतो रामजी शिरसाट जरी आपल्याला माहित नसलं तर आपल्याला माहित राहते नेतृत्व एकाच ठिकाणी करणार आहे, तर उत्तर राहील काय एकमेव ऑप्शन, बाकी दोन दोन होत्या, हे सुद्धा पाहायचं असावे जर आपल्याला डाटा कमी पडत असेल तर. त्यानंतर बघा स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतीय कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी सरासरी पाऊस कमी पडतो. आता हे अननोन क्वेश्चन आहे, तर याच्यापैकी आपण उत्तर काय मारायला पाहिजे, ओ किंवा ड पैकी, कारण की ते स्वतः एक्सप्रेशन दिलेलं आहे. बघा हाय, परंतु कोरडवाहू दिलेला आहे. तर पहिला बघा ऑप्शन 100 सेमीपेक्षा जास्त पण 120 पेक्षा कमी, त्यांच्यामध्ये जे 100 आणि 120 मध्ये अंतर किती कमी आहे. त्यानंतर बघा चौथं सेंटेन्स, 100 सेमीपेक्षा कमी पण 40 सेमीपेक्षा जास्त, 40 ते 60 दिलेला आहे, म्हणजे जास्त डिटेल करून दिलेला आहे. म्हणजे रेंज मध्ये दिलेला आहे, जवळपास 40 ते 50, 60 हे रेंज असू शकते ना, 50 पर्यंत, 100 ते 150 असं म्हणतो आपण. तर हे बरं आहे, त्यामुळे आपण नाही का या पैकी उत्तर लिहायला पाहिजे ना. समजा हे तुम्ही पहा, अशा क्वेश्चन समजते आपल्याला, हे 50 आपण आपोआपच येत असतो. त्यानंतर बघा एक क्वेश्चन आलता आपल्याला 2023च्या अर्थसंकल्पाबाबत विधाने बरोबर, तर आपण हे याचं उत्तर मी डायरेक्ट सांगतो. पहिलं ऑप्शन बरोबर राहील. दुसरं जे किसान क्रेडिट कार्ड जे आहे सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती म्हणते, आहे का नाही. तर आपण हे विद्यार्थी म्हणून लक्षात राहते का आपल्याला 23,000 कोटी आहे का 22 आहे, तर नाही, ते विधान बरोबर धरायचं. तिसरं सेंटेन्स बघा, राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटीची तरतूद करण्यात आली, तर हे विधान सुद्धा आपण बरोबर धरायचं. आपल्याला माहित राहत नाही की 1,000 आहे की 12,000 आहे, हा लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर राहील वरीलपैकी सर्व, परंतु आयोगाने दिलं तिसरं चुकीचं. तर अशा वेळेस सर्वजण चुकणार आहे, जे विद्यार्थी आहे प्रश्न चालले ज्याचा माहिती आहे, जे म्हणजे प्री पास होणार आहे त्यांचं हे अप्रोच चुकणारच आहे. परंतु एका क्वेश्चनला चुकल्यामुळे आपण अप्रोच चेंज करत नसतो, कारण की ज्यावेळेस आपण लॉजिक वापरतो त्यावेळेस मल्टिपल जेवढे क्वेश्चन सोडवतो ना त्यापैकी पकडत असतो. जसं की 20 जर आपण असे प्रश्न सोडवले तर आपण मॅक्झिमम 10 जरी बरोबर आले ना, आपले 10 चुकले तरी आपण फायद्यात ठरतो, परंतु आपण व्यवस्थित मार्क घ्यायला जातो. तर 10 चुकले 10 बरोबर आहे, तर तुमचे किती निगेटिव्ह लागले बघा, 2.5 7.5 मार्क भेटते तुम्हाला. कोणत्या, नुसतं अप्रोच न सोडवलं तर याच्यात फायदाच असते, लक्षात ठेवा. फक्त तुम्ही हे फक्त लावून पहा, काही ठिकाणी चुकणार आहे, काही ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा भारतीय रहिवाशासाठी असलेले कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचं अधिकृत व्यासपीठ नाही आहे. हे आलं आपल्याला करंटच्या दृष्टिकोनातून, परंतु इथं आपल्याला काय माहित पाहिजे होतं, परकीय व्यवहार कोण करते, RBI. परंतु मी कीवर्ड सांगतो डायरेक्ट. तिसरा नंबर बघा, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणार कोणतीही ऑनलाईन म्हणताय, म्हणजे कोणतीही कसं चालणार आहे परदेशी व्यवहार करण्यासाठी, म्हणजे इथं कोणती लॉजिक होतं ते. म्हणजे आपण जर सेंटेन्स जरी व्यवस्थित वाचले तर आपल्याला कळते की बा हे जास्त चुकीचं सांगत आहे, कोणती ऑनलाईन व्यासपीठ असणार नाही. बाकी तुम्ही ऑप्शन जर पाहिलं, मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज मध्ये मान्यता दिलेली आहे, ऑथराईट आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे अधिकृत व्यासपीठ RBI द्वारे परकीय व्यवहार केले जाते, ते तर बरोबर असणार आहे. चौथं सेंटेन्स बघा, रिझर्व्ह बँक प्राधिकृत बँक म्हणजे RBI करत आहे, म्हणजे पहिलं दुसरं आणि चौथं तर चुकीचं असणारच नाही आहे, आणि पहिलं तर मान्यता प्राप्त आहे. परंतु जर आपल्याला चौथं जर वाटत आहे, परंतु तिथं कीवर्ड देत आहे की कोणती ऑनलाईन व्यासपीठ, कोणतीही नसणार, एक स्पेसिफिक असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काही काही आपल्याला प्रश्नच उत्तर सांगत असते. त्यानंतर विचारलं होतं बघा आपल्याला नाफेडचं नाही का उद्दिष्ट विचारली, ती मुख्य ते एकच असणार आहे, आणि ते सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्या अर्थातच दिलेलं आहे. हे असे ऑप्शन आहे, परंतु एक राज्यसेवेचा अपवाद वगळला तर.
त्यानंतर तुम्हाला जीडीपीचे म्हटलं होतं बघा, एक जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते आणि समाविष्ट असते, हे एकमेकाला क्रॉस आहे. एकमेकाला क्रॉस राहिलं एक दोघांपैकी एक उत्तर असते, लक्षात ठेवा. त्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल आहे सीपीआय. तर इथं तुम्ही जर प्रश्न वाचला ना तर बघा मी डायरेक्ट कीवर्ड असतो. आपल्याला हे जर हे माहित नसलं आपल्याला तर आपण बघा पहिलं ऑप्शन भारतातील सर्व कामगारांना लागू आहे, सर्व कीवर्ड चुकीचा आहे. केवळ किमान वेतन निश्चित, केवळ किमान वेतन आहे का? नाही आहे. तर विधान केवळ जर आला तर चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर वस्तू सेवांच्या निश्चित बाजाराच्या आधारे कधीही बदलत नाही म्हणते, असं असणार आहे का? कोणते धोरण जे असते ते फ्लेक्झिबल असायला पाहिजे ना, कारण काळानुसार त्यामध्ये बदल झाला. हे विधान एक्स्ट्रीम लेवल आहे. चौथं बघा, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करणे, म्हणजे वाजवी वेतन द्यायचं आणि त्यांचं लाईफ स्टँडर्ड सुद्धा सुधारायचं. म्हणजे किती डिटेलमध्ये दिलेलं आहे तर असे ऑप्शन नाही का उत्तर असण्याची शक्यता असते. आणि बाकी कीवर्ड आहे इथं काय आपल्याला माहीतच पाहिजे नव्हता त्याबद्दलची माहिती असं काही नाही आहे, लक्षात ठेवा. कारण की वेळ नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. खालीलपैकी कोणत्या शहराची नावे क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहे म्हणत्या. आता हे क्रिकेट क्रीडांगणाची नावं म्हणताय. जर आपल्याला माहित नाही आहे समजा उत्तर आपण वाचत आहोत, पण ज्या गोष्टी माहित आहे ते आपण तर एलिमिट करणार आहोत, पण माहीतच नाही तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व मारणं काही हरकत नाही. कारण की आपण माहीत नसल्यावर आपण जर एक पर्याय काढत असेल उदाहरणार्थ तिथं 4 3 3 ची जोडी आहे तर आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला परफेक्ट माहित आहे. आपल्याला माहित नाही तर त्याला बरोबर गृहीतच धरायचा, हे आपल्या रिक्सवर द्यायचा. लक्षात ठेवा, काही वेळेस चुकी सुद्धा चुकणार सुद्धा आणि काही वेळेस बरोबर सुद्धा येणार. हे कधी वापरायचा? ज्यावेळेस आपल्याला माहिती कमी पडत आहे त्याच विसरी. आफ्रिकन युनियनचे गीत विचारले होते त्यांनी बघा, मोठं माहित नसलं तर मोठं सेंटेन्स उत्तर मारतो आपण, तेच आहे याचं उत्तर 3 नंबर. त्यानंतर बघा आपल्याला करंट मध्ये विचारलं होतं जॉन फॉस यांची साहित्यकृती विचारली होती. तर याचं उत्तर नाही का आपल्याला हे माहित नाही राहत. जॉन फॉसचं ज्यावेळेस साहित्याचा नोबेल भेटला होता त्यांना तर माहित राहत नाही आपल्याला. तर अशा वेळेस आपण काय करतो, जे दिलेली माहिती आहे ते बरोबरच गृहीत धरतो. जर आपल्याला काही माहित नसेल तर याचं उत्तर सुद्धा त्यांनी सर्व बरोबर दिलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं कंबाईंड मध्येच, मी डायरेक्ट नाही का 3रा नंबरचा ऑप्शन वाचतो, वेळ नाही घेत तुमचा. त्या 3रा मध्ये जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असते म्हणते. आता बघा बरं किती एक्स्ट्रीमली फक्त नायट्रोजन असते म्हणते. इथे नायट्रोजनच्या इतर घटक सुद्धा असू शकते ना, तर मग इथं नाही का आपल्याला तेच सांगत आहे की भाई चुकीचं आहे म्हणून ते चुकीचं आहे. बाकी तर तुम्ही बरोबरच आहे का, कारण की तुम्ही जर वाचलं ते तुम्हाला ते माहित राहील. सौर पीव्ही तंत्रज्ञान डायरेक्ट सौर ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर करते आणि औष्णिक म्हणजे उष्णता असते, सौरचे उष्णतेत करते, हे माहित राहते. पण डायरेक्ट येत आहे की आपल्याला काही माहितीची सुद्धा गरज नाही आहे तिथं. असे ऑप्शन राहते 5. त्यानंतर बघा रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग करतात म्हणते. आता हे जर उत्तर तुम्हाला स्पेसिफिक माहिती असणं अपेक्षित नाही, याचा अभ्यास सुद्धा नाही, फक्त आपण उत्प्रेरक जे असते कॅटलिस्ट याचा अभ्यास करत असतो आपण. परंतु बाकी ऑप्शन बघा वंगण, रंगबंधक, मिश्र धातू, हे कसं आहे, हे युजलेस आहे. मिश्र धातू असणारच नाही, कारण की मिश्र धातू 2 धातून बनला जाते, ब्रॉन्झ, हे ऑप्शन कटते. परंतु कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक किती बढिया शब्द वाटत आहे, जसं सायंटिफिक त्या तसं. आणि सिलेबस मध्ये काय वाचतो आपण, कॅटलिस्ट, म्हणून आपण सिलेबस नुसार माराले पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे मी राज्यसेवेचा एक प्रश्न घेतला बघा, हे आपल्या अभ्यासाचा भाग नाही आहे, प्राचीन मध्ययुगीनचा आहे, परंतु ऑप्शन सांगतो मी. दिवाणी अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले आहे? माहित नसलं तर अपेक्षित नाही आहे, परंतु जर ऑप्शन कसं आपण मारतो बघा, मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोज शाह तुगलक, हे दोन्ही तुगलक आहे, म्हणजे या 2 पैकी उत्तर असण्याची शक्यता आहे. मग आपण 50 आपण आरामशीच गेलेला काय, या 2 पैकी उत्तर आहेत, आपण रिस्क घेऊ शकतो 2 पैकी. इथं चुकलंच चालते, परंतु आपण 50 आलेलो आहे, हे लक्षात ठेवायचं. हे सेम शब्दवाली आहे. त्यानंतर बघा चित्रंजन दासांनी 1917 मध्ये 4 प्रसिद्ध भाषण एकत्र करून खालीपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध केले? ते पुस्तक आपल्याला माहित असणं अपेक्षित नाही आहे, परंतु ऑप्शनच त्यांनी असे सेट केले बघा. ऑप्शन मध्ये फॉर आहे बघा, कॉमन फॉर आहे का, म्हणजे या 2 पैकी मारतो. इंडिया फॉर इंडियन्स किंवा इंडियन्स फॉर इंडिया, आपण जर उच्चार जरी करूया तर आपल्याला बेस्ट कोणता वाटते, इंडिया फॉर इंडियन्स. मग अशा वेळेस काय स्टँड घ्यायचा असं, तर हे तुम्हाला माहितीचा आधार नाही, हे तुम्हाला ऑप्शनच उत्तर द्यावं लागेल, लक्षात ठेवायचं उत्तर ते सुद्धा हे आपण पाहिले पाहिजे. एक प्रश्न बघा, मुघलशाह अकबराने 1584 मध्ये खान ही पदवी कोणाला दिलेली आहे? हे राज्यसेवेचा पेपर झाला 25चा आहे. तर यामध्ये बघा पहिला ऑप्शन अबुल फजल आहे आणि तिसरा ऑप्शन बघा अब्दुल रहीम आहे. अबुल अब्दुल म्हणजे बघा रायमिंग वर्ड सारखा आहे ना, अबुल अब्दुल,
म्हणजे याच्यापैकी 2 पैकीच उत्तर आहे. उत्तर काय याचं पाहून घ्यायचा, परंतु 2 पैकीच उत्तर आहे, अबुल फजल किंवा अब्दुल रहीम. म्हणजे आपण काय करतो 50% असंच प्रश्न पाहिल्या बरोबर येतो आपण, आणि आपण अशा प्रकारचे रेस घेतो मग नंतर, लक्षात घ्या. त्यानंतर पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या देशांनी केला, त्यावेळेस भारताचे पीएम आणि चीनचे पीएम कोण होते? आता ऑप्शन तुम्हाला माहित आहे, पीएम एकच असणार आहे भारताचा किंवा चीनचा, तर ऑप्शन बघा 2 2 2 2. मग आपण उत्तर सुद्धा माहित नसलं तरी आपण एकच मारतो 4 नंबरचा, कारण की एकच व्यक्ती असणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे बघा एक विचारलं होतं त्यांनी, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले होते? आपल्याला माहित नाही. 3 नाव आपल्या व्यक्ती संबंधी आणि एक चौथं वेगळं आहे, तसंही लॉजिक आहे. परंतु बघा आपण म्हटलं होतं पूर्ण नाव पाहायचं, व्यंकटेश रंगुकट्टी पूर्ण नाव दिले, गोपाळ गणेश आगरकरांचं दिलं आहे, बरोबर आहे. हे 2 दिलेले आहे, 2 पैकी मारायला पाहिजे. आणि इथं स्टँड काय घ्यायचं, आपण गोपाळ गणेश आगरकर वाचत असतो, त्यांचं कामं त्यांची पुस्तकं सर्व वाचत असतो, परंतु आपल्याला हे वाचत नाही विधवा वपन अनाचार आहे, तर त्यावेळेस आपण अननोन व्यक्ती घेतलं पाहिजे नव्हतं इथं. परंतु जर आपण 50 येतं चुकत तर आपण अप्रोचने चाललो, परंतु आपण ते अप्रोच पाहायचं की बा 2 नाव पूर्ण आहे का, काय कीवर्ड भेटते का, त्यानुसार लॉजिक मारायचं. त्यानंतर बघा एक प्रश्न पुन्हा आलता, अँग्लो इंडियन जे आहे समुद्रात ठरतो कोणते विधान अयोग्य आहे? चुकीचे विचारलं, चुकीचंच नाही, शक्यता किती आहे? कमीत कमी. तर ऑप्शन बघा कमीत कमी अ किंवा क भेटत आहे, परंतु जे पहिलं सेंटेन्स आहे ते तुम्हाला नाही का माहित असणं अपेक्षित आहे, कारण की 2 वेळा रिपीट आहे आणि आपण ते कलम सुद्धा वाचतो. म्हणजे जिथं काय चुकवत आहे ते जिथं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, जे ऑलरेडी विचारत आहे त्यांनी तिथं चुकू शकते. समजा इथं 330 विधानसभेत मध्ये म्हणते ना, 330 31 32 33, इथं 333 पाहिजे होतं, लक्षात ठेवा. आणि हे आपलं अपेक्षित सुद्धा आहे माहित असणं, परंतु बाकीचे जर तुम्ही 2 सेंटेन्स पाहिले खूप डिटेल करून आहे, तर ते आपल्या अपेक्षित विद्यार्थी म्हणून नाही, म्हणून त्यांनी चुकीत दिलं का? नाही दिलं, हे लक्षात ठेवा. हे अप्रोच आहे. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं, ऊर्जा उत्पादनासाठी कोणता स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही? निगेटिव्ह बोलले, कार्बनचा वापर चुकीची विचारत आहे. समजा कार्बनचा वापर कशात करत नाही, तर कमीत कमी ऑप्शन राहणार आहे. तर ऑप्शन बघा पहिलं आणि दुसरं तर 2 2 आहे, कटणार आहे क आणि ड. क आणि ड पैकी मारायला पाहिजे. आणि कार्बन कोळशामध्ये कार्बन असते का? आपण असते, तर ते ऑप्शन कटणार. भेटते आपल्याला कोणता? भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल सोर्स, हे लक्षात ठेवा. हे म्हणजे तुम्ही पहा हे असं मारायला पाहिजे आपण. त्यानंतर बघा व्यावसायिक तंतूच्या उत्पादन लोकरीला पर्याय म्हणून खालीपैकी कोणाचा वापर केला जातो? तर ऑप्शन मध्ये डेक्रॉन, टेफ्लॉन, कॅप्रोप्लॅक्टॉम आणि पॉली ॲक्रिलोनाइट्राइट अशी नाव आहे. तर सर्वात मोठा सेंटेन्स कोणता आहे? पॉली ॲक्रिलोनाइट्राइट. तर आपण ते मारायला पाहिजे, तेच उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एक प्रश्न आहे, विकसनशील जगामध्ये जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 ते 60 या दशकामध्ये झालेला आर्थिक वृद्धीला लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचे आहे? तुम्हाला बघा आपल्याला विधान माहित नसते, तर रॉबर्ट मॅकनमारा किंवा रॉबर्ट क्लूवर हे मारायला पाहिजे 2 पैकी, कारण रॉबर्ट कॉमन आहे, ते म्हणताय 2 पैकी मारा, कारण की त्यांना माहित आहे हे आपल्या अभ्यासाचा भाग नाही आहे. तर रॉबर्ट मॅकनमारा मोठं नाव वाटत आहे, उत्तर तेच मारायचं, उत्तर तेच आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपण 50 द्यायचं, सांगायचं काय, ज्यावेळेस आपल्याला माहिती कमी पडते तर काय भेटते ऑप्शन मध्ये पाहायचं. आणि एखादी गोष्ट जर चुकवायचीच असेल ना, ते चुकवणारच आहे. बघा एक प्रश्न मेनचा होता, शूद्राती शूद्र हे भारताची मूळ रहिवासी आहे, हे सिद्धांत कोणी मांडला? तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जर आपल्याला माहित नाही आहे तर महत्वाची व्यक्ती मारायची. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे 2 महत्वाचे व्यक्ती आहे. आणि आपण शूद्राती शूद्र या दोघात कन्फ्युजन असलो पाहिजे. त्याच्यापैकी जर असेल तर लक्षात ठेवा की आपला अप्रोच चुकत आहे. आणि आपण शूद्राती शूद्र, अस्पृश्य हे आपण दोघांबद्दल कार्य वापरतो, परंतु त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. 11वीच्या पुस्तकात आहे दिली, हे लक्षात ठेवा. तर हे त्यानंतर बघा करंटचा होता एक, मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूक कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला होता मालदीवमध्ये? तर पहिला ऑप्शन बघा पीपल्स नॅशनल काँग्रेस, मालदीव नॅशनल काँग्रेस, या 2 पैकीच उत्तर आहे, कारण की 2 नॅशनल काँग्रेस कॉमन आहे, मालदीव का पीपल्स. तुम्ही पाहिला असेल बऱ्याचदा नाही का, आपण देशाच्या नावावर ठेवत नसतो, म्हणजे हाय असं नाही म्हणत, पण मालदीव नॅशनल काँग्रेस असं वाचत नाही आपण, पीपल्स वाचतो, त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक असे वाचतो. तर पहिलं ऑप्शन उत्तर आहे, असं तुम्ही पाहू शकता. नाव जास्ती करून देशाच्या याच्यावर नाही राहत. त्यानंतर बघा अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीपैकी कोणत्या वस्तू मोफत मिळतात? आता बघा याच्यामध्ये 3 3 3 3 आहे, याच्यात एकूण किती दिले आहे?
5 गोष्टी दिलेल्या आहेत, 3-3 ऑप्शन आहे आणि वरीलपैकी सर्व आहे. आता तुम्ही सांगा, जर याच्यात तुम्ही पहिलं ऑप्शन मारलं अ ब क, तर तुम्हाला असं माहित आहे की बा 2 गोष्टी तुम्हाला माहित होत्या की याच्यात येत नाही परफेक्ट, असं होणार आहे का या क्वेश्चन मध्ये? नाही. तर अशा वेळेस वरीलपैकी सर्व मार, चुकलं तरी चालेल, लक्षात ठेवा. नाही तर आपण जर याच्यात म्हटलं हळद येतच नाही बा, ज्वारी येतच नाही, तर आपल्याला माहित आहे की याच्यात येत नाही, आपण वाचलेलं आहे असं, ही माहिती वाचण्याची नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किंग फ्लॅग ठेवले, माझ्या गाडचे नाव जपान ठेवले. हे तुम्ही पाहून घ्या. मुंबई कायदेमंडळ उमेद संदर्भ 1920 मध्ये विधान कोणी काढले? आता हे आपल्याला अभ्यासाचा भाग नाही आणि माहिती असणं अपेक्षित नाही आहे, परंतु आपण महत्वाचा व्यक्ती कोण मारतो? राजर्षी शाहू महाराज आहे आणि एक लोकमान्य टिळक विठ्ठलरामजी शिंदे आहे. सर्वात महत्वाचा कोणता आहे? राजर्षी शाहू महाराज. इथं तुम्हाला पदवी सुद्धा दिलेली आहे, राजर्षी आणि इकडे महर्षी, बरोबर आहे. परंतु दोघात कोणतं बेटर आहे माहित नसल्यावर तर मोठा आहे राजर्षी शाहू महाराज, कारण कार्य मोठं आहे, त्यामुळे आपण ते मारतो आणि तेच उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एक प्रश्न होता, शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पहिले भाष्यकार म्हणून कोण ओळखले जाते? शेतकऱ्याचा असूल ग्रंथ आहे, हे येऊ शकते आपल्याला, परंतु आपल्याला महत्वाची व्यक्ती मारायची आहे. तर बघा सर्वात महत्वाचा व्यक्ती दादाभाई नौरोजी बी नाही, परंतु दादाभाई नौरोजीचं कार्य आपल्याला माहित राहते की बा इकडं जास्त नाही आहे, इकडे अशा बाबतीत. तर महर्षी विठ्ठलराम शिंदे, कृष्णराव भालेकर, महात्मा ज्योती. सर्वात महत्वाची व्यक्ती कोण आहे? महात्मा ज्योतिबा फुले. पदवी लावली महात्मा, इकडे महर्षी आहे. म्हणजे पहा तुम्ही, हे असं म्हणजे हाय म्हणजे चांगले म्हणजे मोठी व्यक्ती घेतली आपण कामानुसार, ते उत्तर असण्याची शक्यता जास्त दाट असते. त्यानंतर प्रश्न होता बघा, राज्य कंबाईंड मेंदवा 24चा 1817च्या काळात नागपूरच्या कोणत्या राज्यसाहेबांना गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुख मध्ये इंग्रजांना लढा दिला होता? तर बघा ऑप्शन तुम्ही पाहून घ्या. तिथं आपल्याला नाही का भोसले शेवटी आडनाव आहे, कॉमन आहे, परंतु आप्पासाहेब भोसले म्हटलेलं आहे बघा, साहेब कीवर्ड आहे, तर अशा वेळेस आपल्याला ते वेगळं देत आहे ना, नाही ते असं टाकत होतं आप्पा भोसले आहे की नाही, साहेब लावलेला आहे. तर लक्षात घ्या, म्हणजे ते मला म्हणत आहे आपल्याला की उत्तर हे मारा म्हणून, लक्षात ठेवा, हे तुम्ही पहा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे आपल्याला कंबाईंड मेंदवा 24ला आलता. प्रश्न पाहून घ्या तुम्ही, मी डायरेक्ट उत्तर सांगतो बघा. चौथा ऑप्शन किती दिसेल म्हणजे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बाहेर पडणारे 3 किरण वेगवेगळ्या भागात विभागले जाऊन 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळतात, तिसरा भाग अविचलित राहतो. म्हणजे हे अल्फा बीटा गॅमा बद्दल म्हणताय. अल्फा बीटा जे असते ते विचलित होत असते, गॅमा होत नसते, लक्षात ठेवा. म्हणजे हे आपल्याला उत्तर का मांडणं अपेक्षित आहे, कारण की फार डिटेल करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. याचे उत्तर आपण मारायला पाहिजे जर माहीत बी नसलं. ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर हे किद्दा तर रिपीट आहे, परंतु यांनी ब्रॅकेटमध्ये सुद्धा माहिती दिली आहे, उत्तर असण्याची शक्यता दाट असते. क्लोरोफ्लोरोकार्बन हे रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर केसी वियरचा विचारला होता, भारतीय संघराज्य वैशिष्ट्य खरे व्यक्ती म्हणजे खरे काय स्वरूप आहे? तर चौथं मोठं सेंटेन्स दिलेलं आहे, एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य. किती डिटेल दिलेलं आहे? तर उत्तर तेच आहे. माहित नसलं तर असंच जायचं आपण. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाच्या झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने अंकुचन पावतात? तर हे आहे मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको, डिटेलमध्ये दिलेले आहे आणि उत्तर तेच आहे, लक्षात ठेवा. ते पहा, वेळ नाही म्हणजे वेळ तुमचा गेला नाही पाहिजे म्हणून फास्ट सांगत. स्फटिकासारख्या पदार्थांना रिकामी जागा असते म्हणजे विचारला विधान. निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रव्यभवन बिंदू असतो, दिशानेवरती गुणधर्म असतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे सर्व, वरीलपैकी सर्व राहणार आहे, लक्षात ठेवा. निगेटिव्ह काहीच नाही याच्यात. त्यानंतर बघा, हे राज्याशिवाय मेन्स आहे 2024चा, कानपूर मिरज खटल्या संबंधी आहे. पहिले सेंटेन्स वाचलेलं जनरल आहे. दुसरं बघा, वरील दोन्ही खटल्यामध्ये सर्व नेत्यांची निर्दोष सुटका केली, सर्व आलेलं आहे. एक्स्ट्रीम लेवलवर चुकीचं आहे, म्हणून ते विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आहे बघा. खालीलपैकी कोणते भाषण जातपात तोडक मंडळाने लाहोर येथील वार्षिक संमेलनासाठी दिलेले भाषण आहे? तर तिसरं सेंटेन्स बघा, जाती प्रथा निर्मूलन आहे, ॲनिलेशन ऑफ कास्ट, आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे उत्तर ते मारा म्हणता. हे अभ्यासाचा भाग नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक क्वेश्चन बघा, एक विज्ञानचा आहे. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे या अभिक्रिया होऊन धुवाधार होते, या अन्न प्रक्रियेत हे दुय्यम उत्पादन होतात. बघा, असे जर ऑप्शन असले तर फक्त ओझोन, मग अल्डिहाइड,
मग अल्डिहाइड कीटोन एकमेक जे ऑप्शन आहे एकमेकात समाविष्ट असते, तर अशा वेळेस नाही का जास्तीत जास्त ऑप्शन मारण्याचा प्रयत्न करायचा बघा. याच्यात ओझोन बिन येते, अल्डिहाइड येते, कीटोन येते आणि पॅराऑक्सिलेट नायट्रेट येते, म्हणजे चारही गोष्टी येत आहे. म्हणून ऑप्शन 4 असे उत्तर नाही का 2-3 वेळा विचारला आहे प्रश्न यांनी, आणि हे असेच उत्तर आहे त्यांच्या, लक्षात ठेवा. ते आदिवासीचा पहिला नायक होता तंट्या भिल्ल, तर ते एकमेव ऑप्शन होतं, तसं पहिला विचारल्यामुळे एकच उत्तर राहणार आहे. तर ही त्यावेळेस लॉजिक होती, हा लक्षात ठेवा. हे काय मी घेतले नाही प्रश्न, हे तुम्ही पाहून घ्या. तर अशा पद्धतीने नाही का असे बरेच लॉजिक्स आहे, परंतु हे त्यामध्ये दिसते, हे तुम्ही पहा आणि लावून पहा. आता जे लेटेस्ट झालेलं आहे 24 आणि 25चा राज्यसेवेचा, खास करून आत्ताचा आणि मागचे आपले कंबाईनचे आणि मेनचे सुद्धा पहा. जिथं आपल्याला या गोष्टी दिसतात ते बरोबर दिलं आहे का चुकीत दिलं आहे हे तुम्ही ठरवा. हे माझ्या ॲनालिसिसहून सांगितलेलं आहे बरेच वर्षाच्या, परंतु हे काय तुम्ही पूर्णपणे वापरा, हे तुमच्यावर अवलंबून आहे. नाही तर मला तुम्ही म्हणसाल की बा मी यामुळे बा माझी 0.25 न झाली, हे रिक्स आपली आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला नॉलेज कमी पडते हे त्याच वेळेस वापरायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नाहीतर आपल्याला माहित आहे तरी तेव्हा वापरत आहोत, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला प्रश्न माहीत राहत नाही पूर्णपणे, आपला डाटा आपला काम पडत नाही आहे, आपल्याला काही कळतच नाही की काय मारायचं, त्यावेळेस हे पाहायचं. अशा वेळेस हे मल्टिपल क्वेश्चन मध्ये बरोबर येण्याची शक्यता जास्त असते, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला नाही का नक्की 4 जानेवारीसाठी ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.